ए सावी, सावी, तुझं काय चाललंय ना, खरं खरं सांगायचं मला. तुझी नाटकं दिसतायत मला. तुला काय वाटलं माझं लक्ष नाही? आओ आओ काही नाही. बोल. सावी, मी तू बोलली. आजकाल लय जीप चालायला लागली ना तुझी. हा, तुझ्याशी बोलतोय का? तिच्याशी बोलतोय ना, गप्प राहायचं. झुरळ झुरळ करत गंडवत होती ना मला. काय ग, आईला पण तूच काहीतरी सांगून घाबरवलंस ना? नाही, मी का घाबरवून त्यांना? मजा येते ना तुला, लोकांना त्रास द्यायला मजा येते तुला. नाही, मी खरं सांगतेय. मी काय नाही केलं. मी माझी खेळत होती, त्याच घाबरल्या. त्या किती मोठ्या आहेत, मी कसं घाबरवणार त्यांना? गप. नाटकं बंद कर तुझी. आणि परत जर हे असे खेळ केलेस ना तर काय? तर काय? तर काय? तू काय थोबाड बघत उभारलेस का? नाश्त्याचा बघ, भूक लागले मला. मला कुणी काही बोललं ना तरी अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. नाही घाबरणार. मी शूर मुलगी आहे, तेच घाबरतात मला. बर वहिनी, आईला काही बरं वाटत नाही. ती रूम मध्ये आराम करते, तर सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये तिला. तुम्ही आधी काहीतरी खायला द्या तिला, आणि मी ऑफिसला निघालो. जर आईला थोडाही त्रास झाला ना तर आधी मला कॉल करून कळवा. हो भाऊजी, काळजी करू नका, मी आहे. आणि छावी, हा खेळताना जास्त आवाज करायचा नाही, अजिबात धिंगाणा करायचा नाही. ओके? नाहीतर आईला त्रास होईल ना. हो फ्रेंड. गुड गर्ल. मी येतो. हा, काळजी घे. सावी, धैर्य भाऊजींचं किती प्रेम आहे ग आईंवर. त्यांना जेव्हा आईंचा खोटेपणा कळेल, आईंचा खरा चेहरा समोर येईल, तेव्हा किती त्रास होईल. मला पण त्याच गोष्टीची भीती आहे. दामिनी मॅडमचं सत्य जेव्हा धैर्यांना कळेल, तेव्हा ते कोलमडून जातील. पण सत्य कितीही कटू असले ना
तरी त्याचा सामना करावाच लागतो. धैर्यांना पण दामिनी मॅडमच्या या सत्याचा सामना करावाच लागणार. अगं बाई सावी, हा पेपर राहिला ग. अगं हा पेपर म्हणजे जिवंत बॉम्ब आहे, त्याला लवकरात लवकर नष्ट करायला पाहिजे. वहिनी थांबा. हे बघा, आत्ताच काही करू नका. घरात सगळी माणसं आहेत. उगाच कोणी बघितलं ना तर आपल्यावर संशय येईल. त्यापेक्षा ना रात्री कोणी नसेल ना तेव्हा मी त्या पेपरला जाळून टाकते. हा, द्या आता तो पेपर. सांभाळू ना. हा. हे घ्या नाना, ही तुमची लिस्ट. कसली लिस्ट आहे भाविष्कर? नाना, ज्या नंबरवरून त्या गाडी मालकाला कॉल गेला होता ना, त्या नंबरवाल्या पोराच्या आयुष्यातल्या सगळ्या पोरींचे फोन नंबर्स आणि पत्ते शोधून काढलेत मी. आता शोधा त्या पोरीला. वा, चांगलं काम केलात भाविष्कर. अजून एक काम आहे, कसलं गाव? सांगतो. या 2 तारखा, हा नंबर या 2 तारखांना कुठे कुठे होता ते शोधून काढायचं आहे. मधुसूदन नाईक गचकला तो दिवस आणि गाडीवाल्याला फोन गेला तो दिवस. नाना, एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. मिळणार, पैसे मिळणार. थांबा. असं कसं होईल? मी 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 आत्ताच तर बघितली होती बातमी. अशी कशी गायब होईल? कुठल्या पेपरला आली?